चला वेळ कमी खर्च करा, मॅचला सुरुवात करायची आहे. 4 षटकांची मॅच. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पहिला बॉल फटका उडवला. फटका चांगला. चेंडू थांबणार नाही. या चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल, पहिला षटकार. काय सुरुवात झाली आहे टीम अंजुमन स्पोर्ट्स साठी. एक चॅम्पियन्स टीम आहे आणि पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार झालाय. काशिफच्या बॅट मधनं 6 धावा आल्यात. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात टीम अंजुमन स्पोर्टला मिळाली आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फिरकवण्याचा प्रयत्न. त्यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. जर विचार केला टीम अंजुमनचा तर सुरुवातीला फॉर्म मध्ये होती. मनात फॉर्म त्यांच्याकडे होता, परंतु जेव्हा हळूहळू स्पर्धा मिडलला आली तोपर्यंत थोडासा फॉर्म त्यांचा जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु हरकत नाही आहे. या ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येण्याची गरज आहे टीम अंजुमनला. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. विशाल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा कुठे ना कुठे विचार केला तर चांगली टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस फटका उडवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल. आता मात्र कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर चांगली लाईन पाहायला मिळाली आहे गोलंदाज विशालच्या माध्यमातून. नेहमी म्हणतो ना माणसाकडनं चुकी होते आणि ती चुकी पहिल्या चेंडूवर झाली गोलंदाजाकडनं. ओव्हरपिच बॉल दिला होता, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल टाकलाय. चेंडू थांबणार नाही. या चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा भविष्य बॅट मधला षटकार. काय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये भावेशच्या माध्यमातून. विचार केला भावेश एक चांगला खेळाडू आहे, नक्कीच त्याच्या बऱ्याचशा इनिंग कोण विसरू शकणार आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळतीये आणि 6 धाव्यानं धावफलक पुढे सरकेल 13 धावा. जितू जोशी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुठे ना कुठे विचार केला दोन्ही पंच. नक्कीच अगदी चांगली अंपायरिंग नेहमीच त्यांच्याकडनं पाहायला मिळते. या खेळपट्टीचा, या मैदानाचा भरपूर अनुभव, या खेळाचा सुद्धा भरपूर अनुभव दोन्ही अंपायर्स नाही. यावेळेस बॅटची एज लागली. कुठे ना कुठे मी म्हणेन की 3 धावा वाचवल्या त्या खेळाडूनं. नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, तेवढं चांगले क्षेत्ररक्षण. एका षटकाची समाप्ती झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात, त्यात 14 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये टीम अंजुमन स्पोर्ट्स संघाकडनं. कारण विचार केला कोणताही विकेट अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. एक चांगली बाजू टीम अंजुमन स्पोर्ट्स संघासाठी. चला टीम मीटिंग नकोय, टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला विनंती आहे, टीम मीटिंग नकोय. आपल्याला 4 षटकार टाकण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला होता. 6 मिनिटे समाप्त झालेत. गोलंदाज गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती. गेल्या मॅचचा हिरो. गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती. चला वेळ कमी खर्च करा.
गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. चला मॅच सुरू ठेवायची आहे. मिडल पाहिजेच खारबाव. आपल्याला पहिली ऑफिशियल वॉर्निंग दिली जाते, आपण जास्त वेळ खर्च करताय. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची एज लागली आहे. फटका चांगला. लेमन कटच्या रूपानं चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ही मंजुमन स्पोर्ट नक्कीच म्हणत असेल की धावा कुठूनही येवत, धावा येणं फार महत्वाचं आहे. आणि तसंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धाफलकावरती धावा झाल्यात 18 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच मग म्हटलं होतं या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत तरी 60 धावा कोणताही संघ गेलेला नाही. या संधी असेल ती अंजुमनला 60+ धावा करण्याची, कारण या मैदानावरती पाहायला गेलं तर चेसिंग थोडीशी अवघड आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती होत असताना गणेश सुरू होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. गोवा एन करणं. पुढचा बॉल. यावेळेस फटका उडवला, लॉफ केला. फटका चांगला. चेंडू थांबणार नाही. या चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चांगली बॅटिंग 22च्या माध्यमातून केली जाते. या मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. चौकारनं धावफलकाला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 धावा. पुढचा बॉल. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाही. या धावचीची शक्यता आणि यास फिंगर अप. फलंदाज बाद. भविष्याची खेळी संपुष्टात आली आहे. लागणारा मोठा झटका आहे टीम अंजुमन स्पोर्टला. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. नवीन फलंदाज रफिक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय क्रमांक 3 वरती. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं केला जातोय. अतिरिक्त धाव फलकावरती पुन्हा एकदा अंकित केली जाईल. 24 धावा फलकावरती. कुठे ना कुठे जेव्हा बॅटिंग करत असताना तेव्हा बॉल आणि बॅटमध्ये संपर्क होणे फार महत्वाचं आहे, परंतु खराब गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे आणि एक धाव कंप्लीट केला जाईल. पंचवीस धावा फलकावरती. कुठे ना कुठे विचार केला तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम अंजुमन स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. आताचा फलंदाज रफिक आलाय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल.
चला वेग कमी खर्च करा टीम खारबाव आपल्याला पुन्हा एकदा वॉर्न केलं जात आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही आहे. फक्त आणि फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 26 रन ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे टीम अंजुमन स्पोर्ट संघाकडनं. कारण विचार केला तर खराब गोलंदाजी झाली आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि फक्त आणि फक्त धावा झाल्या त्या धावफलकावरती. 26 गोलंदाज तयार. पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस फटका उडाला. चेंडू थांबणार नाही या. इट्स गोइंग अँड गॉन. 6 धावांसाठी येतो हा कासिफच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखेदार षटकार. 6 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या पाहायला मिळतीये. 32 धावा. चला वेळ कमी खर्च करा. अजूनही बरेच सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. चला टीम अर्नब एंटरप्राइजेस खारबाव आपण वेळ कमी खर्च करा. अगदी बरोबर. कारण आजच आपल्याला एक टीम काढायची आहे फायनलला आणि 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. आणि 2 षटकांचा जर विचार केला तर 2 षटकांमध्ये तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. म्हणजे करंट रन रेटचा जर विचार केला तर 16ची सरासरी इथे राखण्यास यश आलेलं आहे अंजुमन स्पोर्ट या संघाला. आणि याच पद्धतीने जर धावा जमा केल्या तर विल बी प्रोजेक्टेड स्कोर 70च्या आसपास जाऊ शकतो. आणि एक चांगला लक्ष मी तर म्हणेन. आणि जोडी तशी चांगली आहे खेळपट्टीवर. दोन्ही साईडनं चांगले फटकेबाजी होताना दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक घेऊन येतोय गणेश ज्युनियर. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गेला. मॅचचा हिरो होता. पहिला बॉल फटका चांगला. चेंडू जातोय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही या. एका धावेनं आपलं पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. गणेश एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत टीम खारबावसाठी केली आहे. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज गणेश. पुढचा बॉल. यावेळेस फटका उडवला. फटका चांगला. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय कासिफच्या बॅट मधनं षटकार. चांगली बॅटिंग कासिफच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. कुठे ना कुठे मी म्हटलं होतं सकाळपासनं नक्कीच 60+ कोणताही संघ गेलेला नाही आहे. आणि टीम अंजुमनला ही संधी आहे की 60+ जाण्याची संधी आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती होत असताना गणेश. चला वेळ कमी खर्च करा टीम अंजुमन.
गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला, एकदा धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला दिसणार नाही आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी हलक्या हातानं खेळून काढलाय फटका चांगला आहे. चेंडू जातोय गाव कॉर्नरला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावरती. 42 रन स्कोरबोर्ड पे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल गणेश. यावेळेस फटका उडवलाय. फटका चांगला. चेंडू थांबणार नाही. या चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी चौकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. 46 रन ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मार्कस नाही आणि 46 धावा झाल्यात. यावेळेस बोलटॉस बॉल आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा. 50 अप. 52 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. काशिफ आणि रफिक यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचा चांगला मनोरंजन होत असताना इथे या मॅचच्या दरम्यान सामना बघत आहात आपण. अंजुमन स्पोर्ट्स विरुद्ध अर्णव खारबाव. पहिले बॅटिंग करत असताना अंजुमन स्पोर्ट्स संघाच्या धावसंख्या झालेली आहे ती 52. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. हाणामारीचं षटक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल मोठा पटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आणि 4 धावा मिळतील. यस, बॅट कट लागली होती. पण इशारा देतात आम्हाला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस फटका मिस आणि चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. वेदांत पाटील आपण तो पडदा सोडायचा आहे. पडद्यावरती आपण पाय ठेवायचा नाही आहे. वेदांत पाटील
गोलंदाज तयार, पुढचा बॉल. यावेळेस अपील जोरदार केली जाते, मात्र पंच सहमत नाही आहेत. चांगली अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस यू मिस, बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद झालाय, त्रिफळा उडवला गेला मैदानाच्या आतमध्ये. कासिफ याची दांडी गोल. धावफलकावरती धाबा स्थिर आहेत. 58 धाबा मैदानाच्या आतमध्ये. मुन्ना अजूनही बॅटिंगसाठी आलेला नाहीये. काहीतरी स्ट्रॅटजी वेगळी टीम अंजुमन स्पोर्ट्स संघाकडनं पाहायला मिळते. पुढची मॅच टीम समीर स्पोर्ट पिंपळगर विपक्ष टीम रिहान स्पोर्ट. रिहान स्पोर्ट संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टीम रिहान स्पोर्ट, आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी या. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंडच्या अंदाजानं एक धाव कंप्लीट केली जाईल विकेटला. एक धाव फक्त धावफलकावरती कंप्लीट केली जाणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 59 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, पुढचा बॉल. यावेळेस स्वाक्षेप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मात्र एक धाव अंकित केली जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती आणि 61 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम अर्णव इंटरप्राइजेस खारबाव संघाला. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. टीम समीर स्पोर्ट पिंपळगर आयोजक टीम विपक्ष टीम रियान स्पोर्ट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टीम रिहान स्पोर्ट नाणेफेकी जिंकली आहे आणि आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅच नंतर लगेचच आपली मॅच आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे.
सामना सुरू करायचा आहे पंचांनी त्वरित अजूनही काही सामने आपले बॅलन्स आहेत ते आजच्याच दिवशी खेळवायचे आहेत कमिटीचा निर्णय आहे जशी असेल तशी फ्री जण ठेवतील ना पितील अरे बाबा देच पितील दे अरे दौरी भल दौरी दे ते स्पाईट टाकून पितील आम्ही बघून आता परत ते त्यांचा तो भाऊजी कवा येणार नाही सलामीची जोडी अर्णव खारबाव या संघाची खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज फ्रंट लाईन गोलंदाज यशराज आणि विशाल ही सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते खारबाव या संघाची आणि फ्रंट लाईन गोलंदाज अतिशय चांगला चेंडू अगदी बुंध्यामध्ये हाताळला होता चेंडू गोलंदाज फैसल पोलार्ड एक चांगला गोलंदाज आहे सातत्याने तो आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय परंतु नक्कीच अंजुमनची जेव्हा मॅच असते तेव्हा चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित असते पुढचा बॉल फटका उडवलाय चेंडू थांबणार नाही या चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीची गरज आहे ना टीम खारबाव संघाला ती सुरुवात आता मात्र मिळत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे पहिला बॉल डाट आला त्यानंतर हा षटकार ठोकलाय कुठे ना कुठे विचार केला तर अशाच बॅटिंगची गरज आहे कारण लक्ष्य मोठं आहे 61 धावांची गरज आहे 15 धावा प्रति षटकामागे बनवाव्या लागणार आहेत आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात 2 चेंडूंचा खेळ झालाय फैसल पोलार्ड परत एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी सज्ज होत असताना राईट आर्म ऑन द विकेट यावेळेस लाईन पाहावी लागेल लाईन खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाणार आहे एका धावेनं धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती धावा झाल्यात त्या 7 धावा पुन्हा एकदा सज्ज फैसल एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता अतिशय चांगला चेंडू अपील केला जाते तिथे फक्त अपीलच दिसली आहे विश्वास त्या अपील मध्ये पाहायला मिळालेला नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आधा अधूरा अपील जिसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में उत्साह ज्यादा है लेकिन आत्मविश्वास कम इस अपील के पीछे टोकन अपील गोलंदाज तयार पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवला फटका चांगला चेंडू थांबवू शकणार नाही चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 धावांसाठी चौकार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाकडनं आता मात्र सुरुवात झाली आहे फैसल पोलार्ड एक चांगला गोलंदाज आहे कुठे ना कुठे टीम अंजुमन मध्ये अमजद शेख जो खेळाडू नक्कीच 2 टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता तो खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळत नाही त्याच्या विनाच खेळ आता मात्र करावा लागणार आहे व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाणार आहे कुठे ना कुठे विचार केला ना तर काही वेळेस काय असतं क्रिकेट खेळत असताना वाईट वाचवण्यासाठी सुद्धा कीपर अपील करतो आणि तशीच अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे प्रॉपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल यावेळेस भिरकवण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन केलं होतं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये धावफलकाचा विचार केला धावा झाल्या त्या 12 धावा धावफलकावरती
12 रन ऑन बोर्ड, 12 रन बिना कोई विकेट के। गेंदबाज तैयार, फिर एक बार यावेळेस फुल टॉस, बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम. हंजला कुंजले त्या ठिकाणी उपस्थित आहे, पकडलाय सोपा झेल आणि संपवलाय बॅट्समनचा खेळ. लागणारा पहिला झटका आहे टीम नवीन एंटरप्राइजेस खारबाव संघाला. टीम मीटिंग नकोय, टीम अंजुमन स्पोर्ट. आपण टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, कारण वेळ जास्त खर्च होता या मॅच साठी. आजच्या दिवसामध्ये कोणती तरी एक टीम आपल्याला फिनाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 12. म्हणजे कुठेतरी आस्किंग रन रेटला स्पर्श करता आला नाही. आस्किंग रन रेट आता नक्कीच वाढलेला असेल थोडासा. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. दरम्यान या शुभागमन झालंय राजेंद्र बजागे साहेबांचं. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. गोलंदाज तयार, पुढचा बॉल, गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज शिवम आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल, फटका उडवला, फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे, मात्र झेल कलेक्ट करू शकत नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. जर्सी नंबर 12 हंजला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगला प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुणाला आलाय पुढचा बॉल, यावेळेस फटका उडवला, फटका चांगला. चेंडू जातो वाईडिश मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाणार आहे. कुठे ना कुठे विचार केला नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती याच मैदानावरती ग्रामीण क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस सिटी इमर्जन मध्ये चांगली खेळी करावी लागणार आहे. यावेळेस फटका उडवलाय, चेंडू थांबणार नाही. इट्स गोइंग अँड गॉन. 6 धावांसाठी येतो मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. षटकार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला, धावा झाल्यात त्या 21 धावा. ज्या धावफलकाची गरज आहे ती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये टीम अडम एंटरप्राइजेस खारबाव संघासाठी. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. तू आर में पार पार. गोलंदाज तयार, पुढचा बॉल, यावेळेस फटका चांगला. डाऊन द ग्राउंडच्या अंदाजानं चेंडू लॉंग ऑफला जातो. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. या एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. जर्सी नंबर 1 गोलंदाज तयार शिवम. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मात्र खेळाडू तैनात नाहीये. मॅच लँड मध्ये पडतोय आणि 2 षटकांची समाप्ती सुद्धा झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या
25 धावा दाखिल वरती, 25 रन, एक विकेट के नुकसान पे। अभी भी 36 रन की जरूरत, 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला। मॅच जी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अंजुमन स्पोर्ट्स विरुद्ध अर्णव खारबाव। अर्णव खारबाव या संघासमोर तब्बल 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे अंजुमन स्पोर्ट्स या संघाने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 25। चला टीम अंजुमन स्पोर्ट टीम मीटिंग नकोय आणि अजूनही 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे। प्रति षटकाचा जर विचार केला तर 18 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर। थोडंसं कठीण जरूर आहे, पण कोशिश करने वाले की हार कभी नहीं होती, यहाँ पर कोशिश करते रहनी चाहिए। तिसरे षटक घेऊन येतोय अजीब। चला टीम अंजुमन स्पोर्ट वेळ कमी खर्च करा, आपल्याकडे 9 मिनिटांचा वेळ 2 षटक पूर्ण करण्यासाठी। 36 धावांची गरज आहे 12 चेंडूंचा खेळ बाकी, 12 बॉल 36 रन टू विन, 12 चेंडू आणि 36 धावांची गरज। चला वेळ कमी खर्च करा, गोलंदाज अजीब गोलंदाजी ट्रॅक वरती आणि जे चिमुकले मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे मैदानाच्या बाहेरून चालायचं आहे। यस, फर्स्ट वॉर्निंग आपल्याला दिली जाते टीम अंजुमन स्पोर्ट। गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती, चला वेळ कमी खर्च करा टीम अंजुमन स्पोर्ट। गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिला बॉल अतिशय सुरेख चेंडू, डॉट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय, कुठे ना कुठे विचार केला। 11 बॉल 36चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। 11 बॉल 36 ची गरज। जे विद्यार्थी येत आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेरून यायचं आहे। पुढचा बॉल सफल होऊन ठेवून काढला, फटका संगला, खेळाडू तैनात नाहीये, आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी येतोय चौकार। बच्चे लोगों को मैदान के बाहर से आना है। टीम अंजुमन स्पोर्ट वेळ फार खर्च होतोय, गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अजीब गोलंदाजी ट्रॅक वरती, पुढचा बॉल, कुठे ना कुठे गोलंदाजी करत असताना रनिंग ट्रॅक वरती अडथळा निर्माण गोलंदाजीच्या होत असताना 11 बॉल जिंकण्यासाठी कुठे ना कुठे जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये खर्च होतोय। 10 बॉल आणि 32 धावांची गरज।
यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे, मात्र पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये, लगेचच पाणी घेऊन जायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस बॉल आहे, परंतु पुरेपूर समाचार घेता येत नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. 8 बॉल 31 ची गरज आहे, म्हणजे मोठे फटके या चेंडूवरती येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी शॉर्ट अँड पुल फटका चांगला. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल. 4 धावांसाठी येतो हा कुणालच्या बॅट मधला चौकार. कुठे ना कुठे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचता येते. 34 धावा धावफलकावरती. 27 धावांची गरज आहे. 7 बॉल 27 धावांची गरज. 7-27 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल टाकण्यासाठी अजीब. यावेळेस पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आता मात्र 6 बॉल आणि जिंकण्यासाठी टीम मानव एंटरप्राइजेस संघाला 27 धावांची गरज आहे आणि टीम अंजुमन स्पोर्ट आपण वेळ थोडासा कमी खर्च करा. टीम अंजुमन स्पोर्ट आपण वेळ कमी खर्च करा. मी पुन्हा एकदा आपल्याला वॉर्न करतोय. गोलंदाज अफाक. गोलंदाजी ट्रॅक वरती. चला वेळ कमी खर्च करा टीम अंजुमन स्पोर्ट. मी वारंवार आपल्याला सूचना करतोय. यानंतर सूचना केली जाणार नाही. या पेनल्टीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. जास्त वेळ या मॅच मध्ये खर्च होतोय. गोलंदाज अफाक. गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल 27 ची गरज. पहिला बॉल हलक्या हाताने ऑनराईटचा फटका पाहायला मिळतोय. फटका चांगला. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील.
आता मात्र 5 बॉल आणि 25 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. 5 बॉल 25 ची गरज. यावेळेस फुल टॉस बॉल हलक्या हातानं डावीचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. आता मात्र 4 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची गरज. यावेळेस लाईन खूपच चांगली आहे. आता मात्र 3 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती 23 धावांची. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पुन्हा एकदा झालेला नाही आणि कुठे ना कुठे औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये, कारण 2 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय आणि धावचीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. शेवटचा अंतिम बॉल जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज. आणि मॅच समाप्त होत असताना या ठिकाणी विजय संपादन केला आहे टीम अंजुमन स्पोर्ट ना. कॉंग्रॅच्युलेशन टीम अंजुमन स्पोर्ट अँड हार्ड लक टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली बॅटिंग केली तो खेळाडूचं नाव आहे कासिफ ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कासिफ या आपण